येणारे आपल्या 2024च्या दिवाळीला ना बीड रेल्वे स्टेशनचं ह्या रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होईल हे मॅपवर असं दाखवलंय. असं होणार आहे बीडचं रेल्वे स्टेशन. ही जी आपल्या बीडची पूर्ण रेल्वे लाईन आहे ती टोटल 261 किलोमीटरची. अहमदनगर ते आष्टी पर्यंत रेल्वेचं काम पूर्ण होऊन त्यावर रेल्वे पण सुरू आहे आता. आणि आष्टी ते अमळनेर या पॅचचं आताच फेब्रुवारी महिन्यामध्ये उद्घाटन झालंय. 261 पैकी टोटल 100 किलोमीटरचं काम पूर्ण होऊन त्यावर रेल्वे पण सुरू आहे. राहिलेल्या कामाला किती वर्ष लागतात काय माहिती अजून. कामाची गती लय स्लो आहे राव, इथं लय स्लो आहे. वर्करच दिसत नाहीत कुठे काय माहिती. रेल्वे स्टेशनचा पहिला फ्लोर आहे, म्हणजे शक्यतो इथूनच पटरी जॉईन होईल असं वाटतं. पण यालाच खाली दिसतंय रे, लय खोल आहे हे. तिकडं सध्या काम हे याचं आहे. आणि तिथे दिसतंय ते क्वार्टर्स आहेत राहायला जे असतील ते, म्हणजे शासनासाठी वर्करसाठी राहायला असेल अधिकाऱ्यांना त्यांना. हे बघा हे पूर्ण असं रेल्वे स्टेशन आहे. ह्याच्यावरनं पण अजून एक आहे आणि ह्याच्या खाली हे, म्हणजे वरतीच यावं लागेल इथं रेल्वे स्टेशनमध्ये बसायसाठी पहिल्या मजल्यावर. काम लय ह्याने चालू आहे, अतिशय मंद गतीने चालू आहे, लय मंद गतीने. अख्ख्या एवढा मोठ्या रेल्वे स्टेशनमध्ये फक्त 10 ते 15 वर्कर्स दिसतात फक्त. पण हे जर असं चालू राहिलं ना बीडच्या रेल्वेला निदान यायला ना कमीत कमी 10 वर्ष लागते ना इतक्या जर गतीने. आता बीडपर्यंतच नाही आली, अजून राहिले 100 किलोमीटर राहिले तिकडे परळी वैजनाथला. कसं होईल इतक्या लवकर. एक तर गेली 20, 25, 30 वर्ष झालं याच्यावरच काम सुरू आहे अजून पण. आणि बीडचा विकास जर व्हायचा असेल ना तर आधी रेल्वे यायला पाहिजे, तरच विकास व्हायला कुठेतरी बीडला चालना भेटणार आहे. तर असं जर चालू राहिलं ना तर काहीच होऊ शकत नाही. आता मी मागच्या दिवाळीला आलो होतो 6 महिन्यापूर्वी, पण फक्त इथं थोडे बांबू होते फक्त लावलेले. वरचं एवढं काम दिसतंय मला फक्त की बांबू काढलेले. आता जातो आम्ही सगळ्यात वरती ह्याच्या इकडे पलीकडे, म्हणजे गच्चीवर. 6 महिन्यापूर्वी पण आलो होतो दिवाळीच्या टायमिंगला, तेव्हा असंच होतं. नुसतं आश्वासन देते की 2024ला रेल्वे बीडमध्ये धावल. आता तरी रेल्वे अधिकार म्हणजे रेल्वेचं हे आलं ना पूर्ण, काय म्हणतात त्याला, काय म्हणतात नाव आठवणा, पण म्हणजे शक्यता कधी बीडपर्यंत यायची 2026. आता म्हणजे 2026ला होईल एंडिंगला, काय स्टार्टिंगला 2026च्या बीडपर्यंत येईल. आता हेच करत बसायचं का. आणि तिकडे कधी जायचं परळी वैजनाथकडे. परळी वैजनाथला अजून जायला म्हणजे इतका मोठा पॅच, अहमदनगर ते हे बीड हा पॅच व्हायला इतके वर्ष लागले. हा 120 का कितीतरी 100 का 120 किलोमीटरचा भाग आहे अहमदनगर ते बीड, त्याला इतकं हे वेळ लागला. आणि आता परत तिथून परळीला जायला अजून 100 किलोमीटर एक्स्ट्रा, म्हणजे किती हे व्हायचं पूर्ण. काम धैर्यच नाही यार लोक, म्हणजे असं ना खरंच लोकांचं काय म्हणता येणार नाही. पण विकास ना बीडचा खूपच हे, म्हणजे बीड जिल्ह्याला ना आपल्या नुसतं वरती दणगट ठेवतात राव सगळेच. आपले लोकप्रतिनिधी पण असे नाही आहेत की असं एकदम झगडून काम करून घेण्यासारखे. त्यांचं पण नसतं हो 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 चालू आहे सगळ्यांचं. हे बघा पूर्ण गच्चीवर येतात आम्ही सध्या इथं. पलीकडे तिकडं पूर्ण बीड. हे मी आलो होतो तेव्हा एवढंच काम, थोडंसं जास्त दिसलं. 6 महिन्यात नुसतं काहीच काम नसलं झालं म्हणलं तर वेगळा विषय, पण थोडं काम तर दिसतंय बाबा झालंय काहीतरी. आता मी मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा त्यांना विचारलं होतं इथल्या ह्यांना, जे लोक इथं काम करत होते, की तुम्हाला कधीचं टार्गेट आहे कम्प्लीट होण्याचं. ते बोलले होते दिवाळीच्या म्हणजे 2024च्या एंडिंगपर्यंत ना हे आम्हाला पूर्ण काम कम्प्लीट करून टाकायचं रेल्वे स्टेशनचं, म्हणजे आमचं असं टार्गेट आहे. टार्गेटच दिसत नाही. आता ते तरी काय करणार ना, ज्यांना दिलं तर त्यांना फंडच नाही भेटले लवकर, तर ते काम तरी कसे करणार. आता हे फंड मिळवून देण्याचं काम कोणाचं आहे, आपल्या लोक, जे आपले लोकप्रतिनिधी, जे आपले बीडचं नेतृत्व करते त्यांचं काम आहे. बाकीचे जिल्हे बघितलं ना खरंच कसं तरी वाटतं ना, आपल्या बीडच्या ह्याच्याकडे बघितलं ना असं लय वाईट वाटतं दरवेळेस. आता मी जसं लहानपणी विचारायचो पप्पाला की पप्पा तेव्हा 3री चौथीला तर की रेल्वे सारखं दिसायचं की तसे ते हे दिसतात का तुम्हाला कुठे गेले ते स्लीपर, ते स्लीपर दिसतात का तसले, ते स्लीपर्सच म्हणतात का काय माहित नाही. तर ते आता जे आमच्या तिकडंच 10-15 किलोमीटरवर हे रेल्वेच्या ते तसं टाकून ठेवलेलं तर रोडला. तर पप्पाला विचारत होते नेमकं ते काय आहे तसलं, तिथं तेवढं रेल्वेचं तेव्हापासून बघतोय तसंच आहे, त्याला गंध लागलाय तिथल्या लोखंडाला, पण अजून काय व्हायना. पण ह्या 1-2 वर्षात थोडं गतीला लागलं त्यामुळे एवढं तरी झालंय. तर अजून पण परळीपर्यंत जायला ना 5-6 वर्ष निवांत लागते, निवांत काहीच प्रॉब्लेम नाही. माझी तर इच्छा होती बाबा मी बीडमधून बसल पुण्याला. आता पुण्याला शाळेत कॉलेजमध्ये तर असं वाटायचं की पुण्यावरून बसन बीडला उतरून परत जायचं असलं की बीडवरून पुण्याला जाईल, खूप अशी इच्छा होती. पण काय अजून का माझी डिग्री पण सगळं कम्प्लीट होईल, शिक्षण होईल का सगळंच होईल, तरी पण काय रेल्वे येते का नाही काय सांगता येत नाही.
मी खूप आशेने आलो होतो गावाकडं की भाई की आता गेलं गावाकडं, म्हणजे मी गावाकडे ह्याच्यासाठीच आलो होतो की बीडच्या रेल्वेचं काम कुठपर्यंत आलं या पाहायसाठी. अवघड आहे, एवढ्या मंदगतीने काम चालू व्हायचं म्हणल्यावर कसं जमायचं. काम पण असं होतंय, त्यातून पण त्या सामानाच्या चोऱ्या होत्यात, लोखंड चोरीला जाते, ते वायरिंग चोरीला जाते. लय विघ्न यार बीडच्या रेल्वेच्या मागं. पण अख्खा महाराष्ट्र, फक्त बीडवालेच नाहीत, फक्त अख्खा महाराष्ट्र या बीड रेल्वेवर म्हणजे असं आहे त्यांना की भाई एकदा कधी होती बीड रेल्वे. बीडच्या लोकांनाच नाही, अख्ख्या महाराष्ट्रालाच असं आहे त्याची. येणारे आपल्या 2024च्या दिवाळीला ना बीड रेल्वे स्टेशनचं, ह्या रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होईल असं वाटत होतं. कारण तशी गॅरंटीज देत होते की ते बाकीचे सगळे की होईल 2024च्या दिवाळीला आपलं हे कम्प्लीट करायचंय. पण जशी प्रगती पाहतोय ना बीडच्या रेल्वेची, नाही होतं ह्या दिवाळीला पण. पूर्ण घेणार, अजून 3-4 वर्ष घेणार कम्प्लीट व्हायची. कम्प्लीट 100% घेणार. हे बघा पूर्ण असं. पण निदान भारी वाटते की निदान काम तरी सुरू आहे की होईल, कधी ना कधी होईल, ही तरी आशा आहे बाबा. पूर्ण लांबनं पण तुम्हाला दाखवतो कसं आहे. पण त्याची तर पायऱ्या, आणि इकडं असं अपंगांसाठी किंवा मोठं काही सामान न्यायचं असेल तर डायरेक्ट घसरगुंडी. छान आहे.